हिंदी सक्तीचा जी.आर. महाविकास आघाडी नाही तर भाजप सरकारनं काढलाय. त्रिभाषा सूत्र मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू राहणार, आदित्य ठाकरेंचा इशारा. पाचवीपासून तिसऱ्या भाषेचा विचार करावा तर हिंदी सक्ती संदर्भात उद्या कॅबिनेटमध्ये चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान. शिवसेना नेते अनिल परब आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची भेट. 5 जुलैच्या संयुक्तिक मेळाव्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही तर राष्ट्रीय धोरण हे केंद्रानं लादलंय. जी.आर. आम्ही नाही तर फडणवीसांनी काढला. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना संजय राऊतांचं उत्तर. त्रिभाषा धोरणाविरोधात मुंबईत होणाऱ्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. पूर्ण ताकदीने पक्ष मोर्चात सहभागी होणार असल्याचं केलं स्पष्ट. पाच जुलैच्या मोर्चाची मनसेकडून जय्यत तयारी. संदीप देशपांडेंकडून पत्रक वाटप. रेल्वे स्टेशन आणि लोकलमध्ये जाऊन मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. अंधेरी पूर्वमध्ये पालिका शाळेची दुरावस्था. स्थानिक आमदारांकडून स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी. तर नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये शाळेला गळती. साचलेल्या पाण्यात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांवर वेळ. भोग्याच्या मुद्द्यावरनं भाजप आणि शिवसेना उभाटा आमने सामने. भायखळ्यात भाजपची बॅनरबाजी करत हिंदू बांधवांना विचारला सवाल. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती. तरुण दिसण्यासाठी शेफाली घेत होती औषधं. व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन डोस घेत असल्याचं समोर. कुपर रुग्णालयात शेफालीच्या मृतदेहावर शवविच्छेदन पूर्ण. शवविच्छेदनातून मृत्यूचं नेमकं कारण समोर. थोड्याच वेळात शेफालीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पत्राची प्राडा कंपनीने घेतली दखल. कोल्हापूरच्या चप्पल विक्रेत्यांशी संवाद साधण्याची प्राडाने दर्शवली तयारी.